मसाजोग इथे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नाही, त्यामुळे आता देशमुख कुटुंबीय प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि देशमुख कुटुंबियांबरोबरच आता मसाजोग ग्रामस्थ सुद्धा आक्रमक आहेत। कारण सकाळी 10 वाजल्यापासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्याची भूमिका ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबियांनी सुद्धा घेतलेली आहे आणि या आंदोलनाचं निवेदन सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार या सगळ्यांना यापूर्वीच दिलं गेलंय। सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत प्रशासनाकडून कुठल्याच मागण्या गावकऱ्यांच्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे। जसं जमेल तसं या आंदोलनात उद्यापासून या, मी इथं असणार आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही जे निर्णय घेतलेत त्यावर मी कधीही सहमती दर्शवणार आहे। कारण तुम्ही सगळ्या विचार करूनच तुम्ही हे सगळं आंदोलन असेल किंवा कुठलीही भूमिका असेल त्याच्यात माझा फक्त मी वाटलं तर विचार मांडू शकेल, बाकी तुमचे जे निर्णय आहेत त्याला मी कधीही असहमती दाखवणार नाही, तुम्हाला सहमती दाखवणार आहे। अतिशय शांततेत संवेदनशील मार्गाने आपण उद्यापासून आंदोलन चालू करत आहोत। लवकरात लवकर शिष्टमंडळ येईल अशी अपेक्षा धरू आपण। पण त्यात आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। उदय, सध्या देशमुख कुटुंबीय आणि सगळे मसाजोग ग्रामस्थ नेमके कुठे आहेत? कारण थोड्याच वेळात आंदोलन करण्याचा इशारा आता त्यांनी दिलेला आहे, ते आंदोलन सुरू होऊ शकतं। नक्कीच आपण जर बघितलं तर मसाजोग ग्रामस्थ तसेच देशमुख कुटुंबानं वेगवेगळ्या मागण्या पुढे ठेवल्या होत्या आणि या मागण्या मान्य नाही झाल्या तर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। आजपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही, तसेच त्याबाबतच्या काही हालचाली देखील झाल्या नसल्यामुळे आता ग्रामस्थ जे आहेत ते अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत। साधारणतः 10 वाजता या आंदोलनाला या ठिकाणी महादेव मंदिराच्या समोर सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आता ग्रामस्थ देखील एकत्र येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, आपण जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने हे सगळं आंदोलन होणार, काय सांगाल भाऊ? हे आंदोलन आता थोड्याच वेळात सुरुवात होते, प्रशासनाकडून काही तुमच्या मागण्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद आलाय? अजून जास्त काही कोणी म्हणजे निरोप दिलेला नाही कुठला, परंतु अपेक्षा आहे गावाला आम्हाला की या संदर्भात काही चर्चा करावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा। कारण का आमचं गाव, आमचे कुटुंबीय अगोदरच पीडित आहे। आम्हाला दुःखामध्ये असताना आम्हाला ते सोडून हे सगळ्या गोष्टी म्हणजे कुणाला कसं म्हणजे सावरावं, कुटुंब कसं ते कसं उभं करावं, हे प्रश्न सोडून हे प्रश्न जास्त पडलेत की न्याय आम्हाला कसा भेटेल। आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत, संवेदनशील मार्गाने आमचे सगळे आंदोलन चालू आहेत। तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करत आहोत। त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करून काय कारवाई होणार आहे या संदर्भात चर्चा करावी। साधारणतः 15 दिवसापूर्वी तुम्ही या संदर्भात सगळी घोषणा केली होती, त्यानंतरही प्रशासनाकडून कुठल्या हालचाली झाल्या नाहीत? नाही, फक्त सुरेश अन्नाधस यांनी सांगितलं होतं की हे सगळं मी तिथं मुख्यमंत्र्यांसमोर मांडेल आणि याच्यातून काय चांगल्या उपाययोजना निघेल एवढं आम्हाला त्यांनी बोलले होते। पोलीस अधीक्षकांची देखील तुम्ही भेट घेतली होती, त्या दरम्यान काही चर्चा झाली? काही पोलीस अधीक्षकांनी सकारात्मकता दाखवली होती? त्यांनी सकारात्मकता दाखवली। त्यांनी सांगितलं की ह्याच्यात आपण काम करतोय, आम्हाला वेळ द्या। परंतु गावकरी आणि जे आत्मक्लेश होतोय, जे काही त्रास होतोय आम्हाला, आणि तो आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न करतोय की चला आंदोलन करू, आपल्याला न्याय भेटेल किंवा आत्मसमाधान होईल थोडं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतोय। गावकरी खूप संतप्त आहेत, कुटुंब देखील खूप असं म्हणजे निरागस पद्धतीनं, म्हणजे मला समजत नाही की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे। परंतु सगळ्या गावकऱ्यांच्या सोबतीने सगळ्या समाजातील, इतर समाजातील सगळ्या अध्यापक जातील लोकांना हे जे आधार दिलाय कुटुंबियाला, गावाला, त्यावर हे पुढचं आंदोलन चालू आहे आणि आम्ही ते चालू ठेवू। प्रशासनाकडे काय मागणी असेल? आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत, आमच्याशी चर्चा करून त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, एवढी मागणी। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी थोड्याच वेळात आंदोलनाला देखील सुरुवात होणार असून आता गावकरी आपले प्रश्न कसे मांडतात आणि प्रशासन त्यावर कसा प्रतिसाद देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे नेमकं तिथे काय घडतंय मसाजोगमध्ये दिवसभर हे वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।